विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने धाराशिव शहराच्या वतीने कचरा डेपोच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि आता हे आमचं शेवटचं निवेदन आहे। आम्ही कलेक्टर सरांना तसं सांगितलं आमचे शहर प्रमुख रवी वाघमारे यांनी आम्ही मागे 7-8 वेळा दिलेला आहे। जनावरांचे ती मास्टरचे फोटो दिलेले आहेत, त्याची व्हिडिओ शूटिंग दिलेली आहे। शिव मॅडमनी आजपर्यंत काहीही कारवाई केलेली नाही। ते आता कलेक्टर सरांनी स्वतः लक्ष घालून त्यांनी सांगितले की आम्ही 8 दिवसामध्ये तुमच्या कचरा डेपोचं विल्हेवाट लावून देतो। सध्या जागा जरी नाही मिळाली तर आहे त्याचं विलीनीकरण करून हे करून देतो म्हणले आणि त्यांना 28 तारखेचा अल्टिमेट दिलेला आहे। 28 तारखेपर्यंत ते नाही केलं त्याच्या पुढं मग उपोषणाचा इशारा। काय निवेदन दिलं, काय मागणी आहे? माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही असं निवेदन दिलं की कचरा डेपो संदर्भात ज्या काय अडचणी आहेत आम्ही त्यांना सांगितलं। कचरा डेपोला सतत आग लागणे, त्यातनं धूर निघणे, त्यातनं दुर्गंधी निघणे आणि त्यातनं लहान लेकरांना वयोवृद्ध लोकांना श्वसनाचे त्रास होणं आणि त्यातनं एखाद्याचा जर जीव गेला तर करायचं काय, याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की साहेब तुम्ही योग्य ती कारवाई करा, अन्यथा आम्ही 28 तारखेला आम्ही आमरण उपोषणला बसणार आहेत। आणि ह्याच्या आधी नगरपालिकेवर आम्ही कचरा नेऊन टाकणं, रस्ता रोको करणं अशा बऱ्याच पद्धतीचे आंदोलनं करूनही नगरपालिकेला जाग येत नाही आणि माणसाच्या जीवाशी खेळत असल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं की तुम्ही ह्याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही आमरण उपोषणचं हातावर पोचलेलं आहे आणि आमरण उपोषण आम्ही करणार आहोत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।